ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. श्री सद्गुरुनाथ संत कैकडेश्वर महाराज की जय. ओम लक्ष्मीनारायण गरुडेश्वराय नमः. ओम श्री गणेशाय नमः. शय्यादान झाल्यावरी पुन्हा गरुडाशी मुरारी तोय दानाची थोरी कथन करिता जाहला. आता जे शय्यादान झालं, आता इथून पुढं तोय दानाची कथा सुरू होते. गरुडा एकादश दिवसापासून आया वर्ष होई पूर्ण. ज्या टायमाला या वर्ष होई पूर्ण प्रतिदिनी त्वया अन्नदान ब्राह्मणाशी द्यावे आदरे. आणि हे सर्व झाल्यानंतर प्रत्येक दिवशी ब्राह्मणाला दान धर्म करावा त्याच्या नावानं. गरुडा एकादशी दिवसापासून यावत वर्ष होई पूर्ण प्रतिदिनी तोया अन्नदान ब्राह्मणाशी द्यावे आदरे. कसं आनंदित मनानं, हसऱ्या मनानं, मनात कोणताही वाईट विचार न येता चांगल्या विचारानं रोज ब्राह्मणाला दान धर्म करावा, म्हणजे त्या आत्म्याला सद्गती प्राप्त होते. आणि काही बहुत दान, अजून भरपूर दान धर्म आहे. पुत्रे करावे भक्ती करून, आणि मुलानं भक्ती करूनच ते दान धर्म करायचा असतो. वर्षदीप ब्राह्मण भोजन, आणि ब्राह्मण भोजन ही घालायचं असतं. अवश्य जाण हे की जे, हे म्हणजे केलंच पाहिजे. जर केलं तर त्याला स्वर्ग प्राप्ती होते आणि शेवटी त्याची कृपा पाठीमागं फिरते आणि पाठीमागच्यानं काही कमी पडत नाही. या स्वगृही विष्णू शिवालय. नंतर विष्णू मंदिरामध्ये आणि शिव मंदिरामध्ये अन्न शाकादी प्रत्यही सगृत भोजनांतर समयी तांबूल साहित्य सर्व द्यावे. आणि ज्या वेळी त्या ठिकाणी प्रसाद असतो त्या टायमाला ह्या मंदिरामध्ये तांदूळ म्हणा, ज्या काय गोष्टी असतात स्वयंपाकाला लागतात त्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी पुरवाव्यात. म्हणजे जेणेकरून ब्राह्मण आनंदित होतात. ब्राह्मण आनंदित झाला की ब्रह्मदेव आनंदित होते, ब्रह्मदेव आनंदित झाला की शिव विष्णू सुद्धा आनंदात होतात. याचे हे वर्ष प्रमाण देशांतरी मेल्याशी जाण. जर बाहेर कुठे मृत्यू पावला तर मुख्य कर्त्याचे नसे सनिधान तरी गान करावे. आणि बाहेर कुठेतरी आपला माणूस गेला असला, काय झालं असलं तर त्याचं ह्याच नियमाला सर्व काय करावं. उद कुंभा वाचून श्राद्धे शत तृप्ती ते पितरण पावत. बघा, उदक कुंभा वाचून म्हणजे ब्राह्मणातर्फे जे तीर्थाचं पाणी असतं ते आणून ब्राह्मणातर्फे ते श्राद्ध करायचं असतं. तृप्ती ते पितरण पावत नाही तर पितरांची कृपा होत नाही. म्हणून ब्राह्मणाकडून एखाद्या नदी किनारे जाऊन तीर्थाच्या ठिकाणी जाऊन हे श्राद्ध करावं. आणि ते किती वेळा करावं? 100 वेळा करावं. दरिद्री दुःखी भवा नवी ब्रह्मत तस्मात उदकुंभदान द्यावा. आणि दरिद्री कितीही असला तर दुःखी न होता हे सर्व करावं आणि ते ब्राह्मणाच्या हस्ते करावं. कर्त्याशी नित्य शक्ती नसे जरी पाठीमाग गरीब असली तर त्यानं सुद्धा ते केलं पाहिजे. तरी सपिंडी समया भीतरी द्यावा एक कुंभ पूर्ण निरे. आणि कुठून तरी तो पाण्याचा कुंभ आणावा तीर्थातल्या पाण्याचा आणि तो दान द्यावा. नित्यपिंड विधी कृताकृत त्यातनं मुक्त व्हाव रे बाबानो. आता आता दानाचे
पृथक महिमान. दान धर्मात सुद्धा वेगवेगळे नियम आहेत. ते कसे आहेत? ऐके तारक्ष सावधान. म्हणले गरुडेश्वर, ऐक रे सावधान राहून ऐक. आसनाच्या प्रदाने करुण. बसायला आसन कसं असावं? सुखे बैसोनी प्रेत जीवी. आपण जर त्याला बसायला भूमीवरती काय चांगलं वस्त्र टाकलं तर त्या ठिकाणी सुद्धा भगवान त्याला चांगलंच वस्त्र पुरवतात. आणि तिथं तुझा तो प्रेमानं त्या आसनावर बसून जेवत असतो. कोण? आत्मा. पात्र दिदल्या सावकाश जेविता. तुम्ही ताटामध्ये वाढलं तर तो सावकाश जेवतो आणि इथेही जेवतो तिथेही जेवतो, पण इथं आपल्याला जेवाय बसलाय दिसत नाही. पात्र दिदल्या सावकाश जेवित. कमंडूल दाने तृषान बाधत. आणि कमंडुलामध्ये त्याला पाणी प्यायला द्यावं. इथं मग तिथे ते कमंडूल असतं. उपानादाने हय प्राप्त वरे बैसो निजात यमपुरी. आणि इथं त्याची सेवा पाहिजे अशी त्या नित्य नियमानं केली तर त्याचा आत्मा सुद्धा सरळ वैकुंठ यमनगरामध्ये जातो. यम मार्गी ताप दारुण. आणि यमाचा रस्ता कसा आहे? फार फार अवघड आहे. त्या ठिकाणी जात असताना पोचेपर्यंत भयंकर त्रास होतो. खाली तप्त वाळूवरी उष्ण. खाली तापलेली वाळू आणि वरती सूर्याचा प्रखर ऊन. तेथे केल्या छत्रोपान हृदान. दोन्ही तापन बाधती. म्हणून या ठिकाणी माणूस गेल्यानंतर जे जे काय ब्राह्मण सांगतील ते ते सर्व करावं शास्त्राच्या नियमानं, म्हणजे त्याला जाताना त्रास होणार नाही. दोन्ही तापन बाधती शय्याधाने बैसे विमानी. आणि अगदी आतमध्ये बसायला मस्तपैकी गादे गलीच्या टाकून तो त्या विमानामध्ये बसत असतो. मग कशामुळं? सगळ्या गोष्टी ज्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्या गरुड पुराणामध्ये त्याप्रमाणे केल्या पाहिजेत. शय्यादाने पैसे विमानी. गृहदान केल्या तो प्राणी. आणि त्याच्या नावाने एखाद्याला घरी राहायला द्यावं कायमस्वरूपी. चालण्याच्या आयासापासून वर्जित होई या पुण्य. त्यामुळं त्याला तापल्या वाळवून चालावं लागणार नाही. अग्नीतून कशावरूनही चालावं लागणार नाही. वरनं सूर्याचा प्रकाश त्याला भाजणार नाही. त्याला विमानामध्ये बसून तो यमलोके जाऊ शकतो. वस्त्रदाने मंडित पूजिता. आणि ब्राह्मणाला नटून ठटवून त्याच्या गृह ती पूजा करून घ्यावी. आणि जो माणूस पूजेला बसल त्याला हे वस्त्रदान करावं. प्राणी स्वर्गासी जात आहेत असो 5 वर्षे झाल्या अतीत. आणि 5 वर्षानंतर कन्याई मरण पावलिया. आणि समजा कन्या मृत्यू पावली तर काय केलं पाहिजे? उत्तम प्रकारे विधी सर्व विधनही आपल्या मानव. उत्तम प्रकारे विधिविधान आहे त्याप्रमाणे सर्व काही ते केलं पाहिजे. शक्त्यनुसार करिता विधी बहुता. स्वर्ग मार्गी जाता जीव पावे. होता होईल एवढं. आपला पाठीमाग 2 घास जेवाय नसले चालतील, पण त्या मृत्यू पावलेल्या माणसासाठी ज्या ज्या गोष्टी ब्राह्मण सांगतील, ज्या ज्या गोष्टी हे गरुड पुराण सांगेल त्या गोष्टी करणं फार आवश्यक आहे. आणि याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. नुसतं आपलं कुठंतरी गेलं पिंडदान केलं तिथं 4 माणसांना शेवचिवडा मागवला, वडेपाव मागवले, झालं त्याचं कार्य. असं करून चालणार नाही. प्रेतान्न भोजिजो ब्राह्मण तो पतित झाला जाण. मागुती करावे संस्कार संपूर्ण मग पावन तो होय. आणि त्या ब्राह्मणाला सुद्धा सर्व झाल्यानंतर तीर्थामध्ये स्नान करावं लागतं. म्हणून त्याला सुद्धा संपूर्ण पोशाख वगैरे नवीन दिला पाहिजे. आणि सुखादान धर्म त्याला केल्यानंतर तो घरी नेऊन ते करून खाऊ शकतो. पिंडाचे दर्भ निर्माल्य होत प्रेतान्न भोजने ब्राह्मण तद्वत. खळाचे ठाई वेद निर्माल्यवत स्त्रिया तैशाची जारिणी. बघा, स्त्रिया आई आहेत, बहीण आहेत, बहिणी आहेत, बायको आहेत,
परस्त्रिया मातेसमान म्हटलंय, पण घरातल्या माणसाने होता होईल एवढं सर्व काही ते पाळलं पाहिजे घरामध्ये, मग काही कमी पडत नाही. लोभियाची भ्रष्ट नीती, जेव्हा लोभ असतो त्याची नीती म्हणजे बुद्धी आपोआप भ्रष्ट होत असते. ब्रह्म विद्या अजितेंद्रिय निसृती, षटी स्नेह निवृत्ती, अपरमातरी पिता निर्माल्य. तो ब्रह्मदेवाची विद्या असते संपूर्ण. आणि ब्रह्मपिता जो आहे तो सर्वांना तारण्यासाठीच आहे, त्यानेच खाली पाठवला आहे. तोच आपल्याला पाहिजे ती गोष्ट पुरवेल. पण कसं, त्यासाठी मन शुभ लागतं, मनामध्ये कोणाची निंदा नसावी, मनामध्ये कोणाबद्दल वाईट विचार नसावा. मग ब्रह्माही तुमच्या हृदयामध्ये स्थान मांडून बसलेला असतो. अनादरी संबंध व्यर्थ, आणि काही कारणासह संबंध तुटले असले तरी देवी भक्ती वैराग्य वर्जित, दान दक्षिणा विरहित, निष्ठुर भाषिणी तैशीच नारी. सहसा बघा, बायकाला सवय असते, कुणी एखादा गेला मग गेलाय की काय देऊन गेला, काय देऊन गेला नाही, काय प्रसिद्ध केलं, हे पाठीमागं म्हणू नये. नाही तर ते शब्द शेवटी आपल्यावरच माघारी फिरतात, म्हणून असं म्हणू नये. अनादरी संबंध व्यर्थ, वाईट संबंध त्याला काय अर्थ पोचत नाही. देवी भक्ती वैराग्य वर्जित, दान दक्षिणा विरहित, निष्ठुर भाषणे तैशीच नारी. तुम्ही अपुऱ्या मनानं घाण मनानं जरी ते केलं तरी ते त्यांना पावत नाही. ज्याप्रमाणे का वैराग्य असतो, साधू संत असतो, आणि तो जर कोणाला वाईट बोलला तर त्यानं कोणतंही केलेलं कार्य सिद्ध होणार नाही. त्याप्रमाणे पाठीमागं निष्ठुरपणे स्त्रिया नाही ते बोलत असतात गेलेल्या माणसाला, तर त्यांनी ते बोलू नये. तर काय होईल पुढं, तैसाच गुरुविद्या हिणाचार्य करुणा रहित जाण, भक्ती रहित धर्मवृगाशन, धर्महीन नर. भक्ती केली पाहिजे, भक्ती नाही केली तर काय खरं नाही. नरहीन जैशी नारी, नवऱ्याशिवाय बायकोला गत्यंतर नाही. नारीहीन गृह संसारी, आणि संसारात जर बायको नसेल तर त्या नवऱ्यालाही काळाची किंमत नसते. गृहहीन ग्राम धरित्री, गाव असेल तर तिथं ग्रह पाहिजेत, आणि त्या प्रत्येक घरामध्ये नवरा बायको हे पाहिजेतच. ग्रामहीन महामार्ग, जो रस्ता तो गावात जाणारा काव येणारा तो नेहमी माणसाने भरून चालावा, वशात नाही पडावा. मार्गहीन तैसा देश, देशहीन तैसा नृपविशेष. जर राजा जर चांगला नसेल तर प्रजा कशी चांगली असेल, आणि प्रजा चांगली असेल तर राजाने चांगलंच राहिलं पाहिजे. देशीन तैसा नृपविशेष, नृपहीन प्रजा सरस, पुत्रहीन गृहाश्रम. आणि त्या घरामध्ये लहानसं बाळ पाहिजेच, किंवा पुत्र मोठा तरी पाहिजे म्हणजे पाहिजेच. बिनपुत्राचं घर नसावं. गृहाश्रमाविहीन धर्म, कैसा चरेल धर्म उत्तम. आणि ज्या घरात पुत्र नाही त्या घराचा धर्म तरी धर्मराजा कसा स्वीकारेल, म्हणजे धर्मनाथ म्हणजे साक्षात यमधर्म कसा स्वीकारेल. आचार हा धर्म प्रथम धर्म. अतिथी देवो भव, येणारला या बसा म्हणणं आपलं काम आहे. ब्राह्मणाधिकांचा तो एक, आणि पहिला धर्म आहे ब्राह्मणांचा, त्याला तर अवश्य या बसा म्हणावं. पश्चिम रात्री पंच घटी, तेव्हा ब्राह्मण मुहूर्त इथ सृष्टी. पाचव्या रात्री घंटी वाजवावी ब्राह्मण मुहूर्तावर. ब्राह्मण मुहूर्त हित सृष्टी, तेव्हा आत्मचिंतन उठा उठी जागृत होणी करावे. आणि पाचव्या दिवशी रात्रीचं उठून आपण परमेश्वराचं नामस्मरण करावं, त्या आत्म्याला सद्गती लागावी म्हणून, सद्गती मिळावी म्हणून. स्तोत्र पाठादे करुणी, तृण पेंडी उदक मृतिका घेऊनी, यज्ञोपवित दक्षिण करणे ठेवूनी,
तृणभूमीवरी घालावे. बघा 5व्या दिवशी दिवा लावतात, दुर्वा आणतात, काय काय गोष्टी आणून त्याचं पूजन करून ते दक्षिणेकडे तोंड करून ठेवतात. रात्र बैसावे दक्षिणमुख, दिवसा बैसावे उदंडुख, मूत्र पुरुष झाल्या समक्य. आणि त्या टायमाला गेलं वगैरे जाऊ नये, पहिलंच व्यवस्थित राहावं. आणि काय हा जो मार्ग आहे त्या यज्ञभूमीवर दक्षिणकडे करून ते पुजायचं आणि उत्तरेकडे तोंड करून बसायचं. रात्र बैसावे दक्षिण मुख, आणि पुढे सांगितलं रात्री दक्षिणला तोंड करून बसायचं. दिवसा बैसावे उदंड मुख, म्हणजे दिवसा उत्तरेकडे करून बसावं आणि रात्रीचं दक्षिणेकडे तोंड करून बसावं. पुत्र पुरुष झाल्या सम्यक, शिष्ण धरोनी उठावे. काय सांगितलं बघा. एखाद्याला लगेच लागलं, लहान मुलं असतं, त्यांनी लगेच गेली तर त्याला तसा धरून उचलून बाहेर न्यायचा. खुद शिष्णान्य स्थानी 5-3 वेळा मृतिका लावणी, गंधलेप पक्षा लागोनी, हस्तपायाशी सप्तवार. एवढं केल्याशिवाय तिथे लगेच झाला माणूस किंवा मूल मुक्त होत नाही. लावून स्वच्छ धुवावे, तुरे मार्गस्थे अर्थ अर्ध करावे. श्री क्षुद्र बाळकांनी स्वभावे चतुर्थांश बोलिला. आणि मोठ्या माणसासाठी होतं आणि त्यातला अर्ध कवांना पण जे काय आहे लिहिल्याप्रमाणे ते लहानासाठी बी केलं पाहिजे. आपण आचमन करुणे दंत धावन, चूळ भरून दंत बी घासले पाहिजेत. केल्यावर मग प्राप्त हा स्नान, आणि सकाळी उठून स्नान केलं पाहिजे. स्वाधिकारे मंत्रे करुणा, सक्षण क्षेत्र करावे. आणि नंतर जो आपला काय उद्योग आहे तो पाहावा. सूर्योद कर्म स्वाधिकारे, जप करावा परमदेवतार्चने. आणि नंतर मग सूर्योदयाला नमस्कार करून आपण जप किंवा तप जे काय आहे ते आपलं देवाकडे तोंड करून बसावून करावं. स्वधर्माचे अध्ययन उत्तम, योगक्षेमार्थ उद्यम अनंतर. काय सांगितलं, स्वधर्मामध्ये जे आहे ते केलंच पाहिजे आणि इतर धर्माचं आहे त्याला वाईट बोलू नये. करावा स्वकुल धर्मानुसार. आणि आपण बाबा आपल्या कुलधर्मामध्ये काय आहे पहिल्यापासून वाडवडील काय करता आले तेच आपण हे त्याप्रमाणे करावं आणि वागावं. करावा स्वकुल धर्मानुसार, अन्य राटी केल्या घोर, भय प्राप्तता निरंतर होताशे विनतात्मजा. आणि ह्याने सांगितल्याप्रमाणे जर नाही केलं, नाही वागलं तर पिढ्याना पिढ्या त्रास होत राहतो. 12 घटिका आल्यावरी दिन मग करावे माध्यान्ह स्नान. बघा 12 तास झाल्यानंतर स्नान हे केलं पाहिजे. प्राकप श्रीची मतो गौना, गृहस्थाशी 2 स्नाने. आणि घरातल्या माणसाने 2 वेळा स्नान करायचं असतं. यती वृत्तीने 3 करणे, म्हणजे बाकीच्या त्याने 3 वेळा करणे. माध्यानेचे कर्म आचरणे, तिल तर्पण नित्यपय. आणि तिल सुद्धा त्याच्या नावानं द्यायचे असतात, वाटायचे असतात. विवाह चुडाव्रत वर्ष सपिंड निश्रित. म्हणजे बघा विवाह चुडाव्रत म्हणजे जे स्वाभाविक ती मरते तिच्यासाठी. तिल पिंड करावे वर्जित, आणि ब्राह्मणांना तिल द्यावेत, इतर लोकांनाही द्यावेत. शास्त्र मतायशे असे तिथ्याने तीर्थविशेष. तिथी म्हणजे वार आणि तारीख, आणि त्या दिवशी कोणती तिथी आहे. तिल पिंडाशिन दोष, त्यामुळं त्या तिलपिंडाला दोष लागत नाही. क्षय दीन प्रेत कृत्यास वृद्धी श्राद्वास मालय.
मग करावे देवतार्चन, तैसाचे अन्य दोष निवारण यज्ञ. आणि आपलाही काय त्रास होऊ नये, त्यालाही पुढं काय त्रास होऊ नये म्हणून एखादा होम वगैरे ब्राह्मणास्ते करायचा आणि भगवंताला हात जोडायचे. बाला तेशी भोजन, काही लहान मुलांना बोलावून त्यांनाही जेवण घालायचं असतं. वृद्ध रोगी अभ्यागता दिजे, आणि जे कोणी भिकार आहे, वृद्ध आहे, वयस्कर आहे, त्याला काय करता येत नाही, अशाला हे जेवण घालावं. हस्तपाद मुख पात्र, हात पाय आणि मुख आणि तुम्हाला जवळ ठेवलेलं ते पात्र काय असेल ते. मंडल ही पाचारद्र, दक्षिणमुख प्रावृत शिर, क्रोधरहित असावे. आणि दक्षिणेकडं शिर करून झोपल्यानंतर रागात नसावं. महामौनी घ्यावे पंचग्रास, अन्न निंदावे निहाशेष. आहे ते गोड मानून मनापासून खावं. आसनावरुणी पाय भांड्यास न लावावा कधी. आणि आपण झोपले त्या ठिकाणापासून खाली पायता जर भांडे वगैरे असतील तर त्याला आपला पाय लागता कामा नये. अपात्र धरावे वाम हस्ते, सोडितान्न पावे राक्षसाते. डाव्या हातानं जर ते केलं तर ते राक्षसालाच मिळतं, आपल्या माणसाला भेटत नाही. म्हणून उजव्या हातानं होईल ते करावं. भन्ना भग्नासनी भग्न पात्री निरुते, फुंकोण्यांना ते न भक्षावे. आणि एक तर गरम गरम नाही खावं आणि गरम असं ते फुंकून खाऊ नये. कीटकेशादी दूषित, भस्मे शुची उदका युक्त. बघावं पाण्यात काय पडलंय का, ताटात काय पडलंय का. नाही तर आपल्या वर गेलं तेच भेटतं पुन्हा. पळीत पक्व पदार्थ होत, पदार्थ कसे मस्त पाहिजेत, तोंडला पाणी सुटलं पाहिजे आपल्या सुद्धा, मग त्याच्यात सुटलंच सुटेल आणि मग तो आवडीनं खाईल. ते सर्व वर्जित करावे. आणि हे असं तोंडला पाणी सुटणारे पदार्थ वर्जित करावे म्हणून सांगितलं. कांशपात्रे घृतान्न वर्जित. काश्यपात्रे बघा, नुसतं ते बीडचं काय काश्याचं पात्र असतं त्यात करावं. दधी मधु पायस निश्रित, जे काय दही दूध आहे तूप आहे सगळं. अजादी शेष समस्त मंत्रे भूमीवरी प्रेतार्थ द्यावे. आणि गेलेल्याच्या नावानं ते जमिनीवर सोडावं. रौरव पूय नरका माझी, पद्यर्बुद संख्या सहजी, राहणार जीवेजी अक्षय हे त्याशी प्राप्त सो. आणि म्हणून सांगितलं ह्या अशा घाणेतून तो कायमस्वरूपी निघाला पाहिजे, अशा रौरव नरकामध्ये नाही राहिला पाहिजे. म्हणून त्यासाठी पाठीमागं जे आहेत त्या घरातले त्यांनी नेहमी पुण्य करावं, घरामध्ये नेहमी ग्रंथ लावावेत, भजनं करावीत आणि त्याच्यासाठी तीर्थाटन करावं. आणि त्या तीर्थामध्ये गेल्यानंतर त्या जगदंबेला, त्या गंगामातेला, जे काय कोणतं तीर्थ असेल त्या तीर्थाला नामस्मरण करून बोलावं, त्याचं नाव घेऊन की माझ्या ह्या माणसाला, गेलेल्या माणसाला बाबा सर्व संकटातून मुक्त कर आणि त्याला स्वर्ग प्राप्त होऊ दे. आपल्यासाठी काय मागवू नका, आपल्यासाठी देणारा तो परमात्मा बसलाय. ऐशी वदोनी हस्त प्रक्षालन, असं म्हणून पाय धुवावेत की जे जो चूळ प्राशी ब्राह्मण, तो देव पितराने आपण घात करे तिघांचेही. नाहीतर काय होतो, त्या ब्राह्मणाच्या हातून जर काय चुकलं वागितल्याप्रमाणे आपण नाही दिलं तर मग त्या माणसांचाही, दोन माणसाचाही आणि त्या ब्राह्मणाचाही घात होतो. मग मुख शुद्धार्थ तांबूल भक्षोनी संध्याकाल, पुराण श्रवणाते निर्मल करावे जानादरे. आणि माणसाला पोचून मागायल्यानंतर किंवा संध्याकाळी किंवा तो माणूस असताना, त्याच्या घरामध्ये प्रेत असताना, त्याचं म्हणजे त्याचा ध्येय असताना घरामध्ये त्याला नेईपर्यंत पोथी वाचावी, त्याच्या अगोदरही ती पोथी लावावी. आणि तो जरी गेला तरी बी पोथी तो इथून जात नाही तोपर्यंत ते चालूच राहिले पाहिजे. म्हणजे काय होतं, त्याच्या अंगावरती
यमपाश पडत नाही. त्याला नेण्यासाठी एकतर श्रीहरीचे दूत येणार, शिवशंभूचे दूत येणार, ब्रह्माचे दूत येणार, गणांचे दूत येणार, इंद्रदेवाचे दूत येणार, पण यमपाश टाकून त्याला नेऊ शकणार नाही. म्हणून सायंकाली देवतार्चन, म्हणून मी माझ्या वडिलांच्या टायमाला सुद्धा, वडिलांच्या टायमाला सुद्धा हे सर्व केलं होतं. जेव्हा असतानाच बाबा आता 1-2 तासामध्ये 4 तासामध्ये जाणार आहेत, तर हे सर्व गोष्टी करून ठेवल्या होत्या. आणि म्हणून ते स्वप्न सांगायचे मी खंडोबाच्या मंदिरात बसलोय. त्याला कारण इथं जे सांगितले ते आम्ही केलं होतं पूर्णपणे. म्हणून आज सुद्धा आम्ही सुखी आहोत. सायंकाली देवतार्चन, आईच्या असल्या स्वल्पाषण, प्ररात्र झालिया पूर्ण, आचमन करुणी निजावे. फक्त चूळ भरून पाण्याचा गोटभर पाणी प्यावं आणि झोपून जावा. चतुर्थी अष्टमी द्वादशीस, चतुर्थी आणि अष्टमी आल्यानंतर विषम दिनी स्वाती रेवतीस, मघा नक्षत्री संभोग वर्जावा. आणि त्यावेळी ह्या अशा वाईट गोष्टीच्या वाटे जाऊच नये. मग तो कोणताही वार असो, त्यापासून जोपर्यंत त्या माणसाचं सर्व काही होत नाही, मग स्त्री असो पुरुष असो कोणीही असो, तोपर्यंत त्या गोष्टी करू नयेत. नाहीतर आहेच मग ठरलेल्या, तिथं गेल्यानंतर जोड्या आणि नरक्यातनं आहेतच. निष्ठांकन करावा समक्य सुपिंडिते, ऐसान्येक विधी पावन, संक्षेप निवेदी श्री भगवान. सत्यनारायण सांगितलंय. सूत म्हणे ऋषीला गुण, श्री मधुसूदन बोलिला. आणि ऋषीमुनीने सांगितलं. हे सर्व कोण बोललं आहे तर साक्षात मधुसूदन म्हणजे महाविष्णू नारायण बोललेले आहेत. तेची तात्पर्य तुम्हा प्रती म्या कथिले यथा पद्धती. आणि ते शास्त्रामध्ये काय लिहिलंय अर्थ तो जसा समजला त्याप्रमाणे तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केला. बाबाजी विठ्ठल सज्जना प्रती प्राकृत भारती वदे आदरे. आणि लेखकाने सुद्धा आदरानं मनापासून लिहिलं आहे. कारण भगवंतांना जसे त्याला सांगितलं त्याप्रमाणे त्यांना जसे ऐकू आले शब्द तसे या ठिकाणी त्यांनी लिहून ठेवले आहेत. इति श्री गरुड पुराणे प्रेतकल्पे गरुडा नारायण संवादे आचार लक्ष्मणं नाम 9वाध्याय गोडा. कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.